आज या व्यासपीठावर स्पर्धा यशाकडे वाटचाल करता संपत आल्या, पण सत्कार काही संपले नाही. जवळजवळ 250-300च्या घरात सत्कार आज पार पडलेले आहेत. एवढे जबरदस्त मान्यवर या स्पर्धेला खरोखर या आयोजकांवर प्रेम निश्चितच पाहायला मिळाले. भरपूर मान्यवरांची मांदियाळी आज पाहायला मिळाली. धन्यवाद. सौ शीतल निलेश म्हात्रे मॅडम इथे उपस्थित आहेत. आपला सुद्धा सन्मान केला जाईल सरपंच मॅडम यांच्या शुभ हस्ते. खरोखर आपण स्पर्धा चालू झाल्यापासून शेवटपर्यंत आपण सरपंच साहेबांच्या सोबत आहात आणि आपला सुद्धा सन्मान केला जाईल. स्वीकार व्हावा हीच विनंती आहे. अशा मोठ्या व्यासपीठावर आपला सन्मान होतोय, तो स्वीकार होणं गरजेचं आहे. मॅडम पुढे येऊन आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. हा मान आहे, हा सन्मान आहे. जबरदस्त चढाई ऋतिक पाटील याच्याकडून पाहायला मिळाली. सुपर रेड, सुपर डुपर, सुपर से भी ऊपर, कमालीचा संघर्ष. पुढील सन्मान सौ आशा क्रांतीवीर म्हात्रे यांचा सन्मान केला जाईल. मी विनंती करते सरपंच साहेबांना आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. स्वीकार व्हावा हीच विनंती आहे. क्रांतीवीर म्हात्रे साहेब, चला आपण सुद्धा या. धन्यवाद साहेब. आज खरोखर सत्कार मूर्ती म्हणून मयूर कदम याचा सन्मान होणार होता, परंतु मयूर कदम उपस्थित नसल्यामुळे त्याचा सन्मान आम्ही विनंती करतोय. वैभव कदम सर, चला पुढे येऊन आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. पुढे येऊन आपला सन्मान स्वीकारायचा. खरोखर मंडळाच्या माध्यमातून सन्मान केला जातोय, तो सन्मान मयूर कदमचा आपण स्वीकारायचा आहे. आपण सुद्धा त्याच्या पाठीशी ढाल भरून प्रत्येक वेळी उभे असताना आपला हा सन्मान केला जातोय. जबरदस्त शांत संयमी व्यक्तिमत्व मी विनंती करतोय. वैभव कदम सर, पुढे येऊन आपण सन्मान स्वीकारतो मी विनंती करतोय. मान्यवरांना आपण वैभव कदम याचा सन्मान करायचा आहे. मयूर कदमचे बंधू आणि यांचा सन्मान केला जातोय. पुढे येऊन हा सन्मान स्वीकारतील त्यांचे भाऊ अर्थातच वैभव कदम. शुभेच्छा देतोय. आणि खरोखर मयूर कदम एका जबरदस्त आणि वादली खेळाडू, तुम्हाला माहितीच आहे त्याबद्दल काय सांगायचं. प्रत्येक रायगड जिल्ह्याच्या रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा हा मयूर कदम
आत्याचा सत्कार सन्मान आपण ठेवला होता, परंतु उपस्थित नसल्यामुळे आत्याच्या भावाकडून हा त्याचा सन्मान आपण केलेला आहे. धन्यवाद. तर हा सामना होईल चुरशीचा, नाद नाद कबड्डीचा. वैयक्तिक बक्षिसांवर अधिराज्य कोण गाजवणार, कोणाच्या घरात जाणार ही वैयक्तिक बक्षिस. सूरज शिंदे कोपरा रक्षकावर हल्ला चढवला आणि मात्र यशस्वी होतोय. मातृजया क्रोडूस म्हटलं तर ओमकार पिंगले सरांचं नाव निश्चितच, परंतु आज आम्हाला मैदानात पाहायला मिळत नाहीये. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. तर सामना आपण पाहतोय हरिदेवी धेरण, एक घणाघाती हल्ला, एक आक्रमक ललकार हुंकार पाहायला मिळतोय. सुपर डॅकलची आता नामी संधी आहे ती. निलेश तले कोपरा रक्षकाच्या भूमिकेत, अदनान औसेकर सुद्धा कोपरा रक्षक. प्रयत्न छान, परंतु काय बचाव नितेश तलेचा. सुंदर प्रत्युत्तर देतोय राजा देशमुख. बलदंड शर्यष्टीचा, कबड्डीला साजेशी शर्यष्टी लाभलेला खेळाडू चढाई करतोय. क्षणाला उत्कंठा वाढणार आणि मात्र हर्षल कुटकर आणि शुभम मात्रे यांचा संगम आणि राजा देशमुख याला थांबवलं गेलंय. सामना झाल्यानंतर ताबडतोब बक्षीस वितरणाला सुरुवात होईल. भरभरून प्रेम केलंय रसिक मायबाप प्रेक्षकांनी या स्पर्धेवर आणि स्पर्धा पण यशस्वी करून दाखवलेली आहात. सुपर डकलची संधी आहे. नित्यस्थली काहीतरी घडेल निश्चितच. खोलवर चढाई आहे. हो प्रयत्न फसला आणि मात्र 2+2 4 गुण हरिदेवी धेरणच्या नावावर. कोण होईल सर्वोत्कृष्ट खेळाडू, कोण होईल उत्कृष्ट चढाई, कुणाच्या नावावर उत्कृष्ट पकड आणि कोण होईल पब्लिक हिरो. प्रत्येकाचं लक्ष लागलंय याच बक्षिसांवर, कारण ही वैयक्तिक बक्षिस तुम्हाला आनंद देऊन जातील. सूर्य आग ओकत आहे आणि दिवसा जर गरज लागते ती थंड पाण्याची, अर्थातच फ्रीज नक्कीच आपल्याला मिळेल, परंतु आता मेहनत घ्यावी लागेल. ऋतिक पाटील पुन्हा एकदा चढाईची धुरा सांभाळताना, गौरव पाटील कोपरा रक्षकाच्या भूमिकेत. अदनान औसेकर मात्र आशेचा किरण आहे मातृछाया क्रीडा संघासाठी. हाच खेळाडू काहीसा करिश्मा करू शकतोय आणि आता मात्र यशस्वी चढाई. मी म्हटलं की आशेचा किरण आहे. आणि पुन्हा एकदा ज्यांनी भेदक चढाई आज या मैदानावर केल्यात, गुणांचा पाऊस पाडलाय, तो सुयोग गायकर पुन्हा एकदा चढाईसाठी. याला म्हणतात अनुभव आणि अनुभवाच्या जोरावर विजयाचा शंखनाद करतोय तो सुयोग गायकर.
हो आता मात्र शृंखला पडली. जबरदस्त कोपरक्षक बैल मारे, जबरदस्त लाजवाब केली. चारास एक अशी लढत आहे. बघूया क्षेत्ररक्षण होतोय का यशस्वी होतोय. गोप्ररक्षकावर हल्ला चढवलाय परंतु बचाव अतिशय सुंदर सूरज शिंदेचा. सूरज शिंदेने सुद्धा या वर्षीच्या हंगामात कमाल केलेली आहे. अनेक मैदान यशाकडे वाटचाल करत आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिलेला आहे. प्रतीक नावाचं बादल चढाईसाठी 4 नंबरची जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू मात्र माघार घेईल. वेल काढू धोरण निश्चितच पाहायला मिळतोय. कोण होईल या स्पर्धेचा उत्कृष्ट पकड. प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे या बक्षिसावर. साडेचार वाजलेले आहेत. रेडर्स यशस्वी झाला. 1 गुण. मध्यांतर होतोय, पूर्वार्ध होतोय, दृढ कालाचा अवलंब केला जातोय. आज खरोखर या बोकडवीरा नगरीत जबरदस्त स्पर्धा झाली. जिल्ह्यातील नामवंत संघ या स्पर्धेत सहभागी होऊन खरोखर या खेळाची चुणूक सर्वांना पाहायला मिळाली. स्वागत आहे आपलं. आणि स्पर्धा अंतिम टप्प्यात 95% ही स्पर्धा यशस्वी झालेली आहे. थोड्याच वेळात बक्षीस वितरणाचा कार्यक्रम याच व्यासपीठावर होईल. प्रयत्न छान केला होता. सुयोगने चबल चबल मध्ये रिक्षा भेदणार तोपर्यंत मात्र क्षेत्ररक्षण झाला आणि निश्चितच 1 गुण मिळेल. तो म्हणजे मातृछाया क्रीडू संघाला. हो हो हो
हॅलो पंकज म्हात्रे सर व्यासपीठाकडे यायचं आहे. लाजवाब केली आपण पाहताय. राजा देशमुख पुन्हा एकदा चढाईची धुरा सांभाळतोय. 4-1 अशी लढत. किती गुणांची लयलूट करतोय तो राजा देशमुख. भरधाव वेग घेतोय परंतु मात्र क्षेत्ररक्षण जबरदस्त पाहायला मिळालं पुन्हा एकदा. काही मिनिटाचा कालावधी बाकी. कोण या स्पर्धेचा सिकंदर होतोय पाहणं रंजक ठरेल. सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी बक्षीस आहे. रिप्रेझेंटेटर अर्थातच फ्रीज. उत्कृष्ट चढाईसाठी वॉशिंग मशीन, उत्कृष्ट पकड वॉशिंग मशीन आणि पब्लिक हिरो 32 इंच LED टीव्ही असणार आहे. कुणाला काय मिळणार प्रत्येकाचं लक्ष असेल याच बक्षिसांकडे. चढाई करतो सुयोग गायकर पुन्हा एकदा 5-1. 5 मध्ये गुणसंख्या मिळवणं कठीण आणि पुन्हा एकदा सुयोग गायकर यशस्वी होत असताना थांबवलंय गेलंय सुयोग गायकर याला आणि रोखला गेलाय वारू. जबरदस्त केली मातृछाया क्रोडू संघाकडून. आज मैदानात वादळी केली आणि आशेचा किरण ठरतोय तो मातृछाया क्रोडू संघाकडून. आदनान औसेकर हे नाव. जबरदस्त बदल आली त्याच्या जोरावर. करिश्मा केला या खेळाडूनं. उभा ठाकतो आणि आता मात्र मैदानाच्या बाहेर शुभम म्हात्रे करिश्मा. जवळ जवळ मध्य रेषा भेदणार मात्र अदनाने याला थांबवलं गेलंय. परंतु अजून वेळ बाकी, अजून खेळ बाकी आहे. काय घडतोय काय बिघडतोय. मातृछाया कडूस आणि मरिदेव धीरण दोन्ही संघ माघार घेणारे संघ नव्हेत. शेवटच्या क्षणाला सुद्धा इतिहास घडवणारे हे संघ आहेत. बघूया काय होतोय.
याला म्हणायची आत्महत्या कबड्डी मध्ये म्हटलं तर. पुन्हा एकदा ऋतिक पाटील चढाईसाठी कोपरा रक्षक आहे गौरव. गौरव वर पूर्ण दारोमदार. शेवटची 3 मिनिटं पंचांचा इशारा येतोय अरुण पाटील सरांकडून. आता मात्र भरधाव वेग घेईल का? मल्टिपल गुणांची आवश्यकता असेल. गुणसंख्या काय आहे? 9 गुणांची आघाडी. ही बलाढ्य आघाडी आहे. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण शुभम मात्रेकडून. एका चांगला सितारा तयार होतोय. धेरणच्या संघामध्ये जर पाहताय 7 नंबर चमकतो यावर्षी. कमाल केले या खेळाडूनं. शेवटची काही मिनिटं बाकी. ही आघाडी मोडून काढेल का? आकाश कोंडिलकर. कोण